ओ बाय. तुमचं नाव तरी सांगा. तर काय घरचे इज्जत करत नाही, तुम्ही तरी करा. अरे पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, एवढ्यात निघालात तुम्ही? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला मीटिंगला खूपच उशीर झाला. आमच्या घरचं जेवण, आमचं पाहुणचार हे सगळं पसंत पडलं ना तुम्हाला? आवडला, नक्कीच आवडला. अहो असा पाहुणचार तर माझ्या आयुष्यात कधीही झाला नव्हता. माझा तुमच्या घरी मीटिंग घ्यायचा डिसिजन अगदी योग्यच होता. त्यामुळे मला कळलं की खरे जहागीरदार कसे आहेत. म्हणजे मी जेव्हा या घरात परत आले होते तेव्हा किती खुश होते, सगळे एकत्र होते. आणि आता सगळं घर विखुरलंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त राग आणि दुःख आहे. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय, अजून खूप डाव मांडायचे. सई, तुझं परफेक्ट फॅमिलीचं ड्रीम मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. कारण ही माझी फॅमिली आहे आणि या सगळ्यांना माझ्याच तालावर नाचवणार. बाबा बघा ना, हा ओमी कसा करतोय, काय गोंधळ घालून ठेवलाय. ओमी एक मिनिट. अरे खाऊतर, अरे भूक लागली मला, खाऊतर दे. ओमी देवा, काय केलंस तू हे? मिस्टर पाटील गेस्ट होते आपले. काय मिळालं त्यांच्यासमोर असा का तमाशा करून तुला? तमाशा मी तू सुरू केलाय. माझ्या फिलिंग्सचा तमाशा तू सुरू केलाय. आता कळलं कसं वाटतं जेव्हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेल्या व्यक्तीचा अपमान होतो, तेव्हा कसं होतं आता कळलं. त्या दिवशी अंजली जेव्हा आली होती, तुम्ही सगळ्यांनी तिचा असाच अपमान केला होता. आणि मी काहीच करू शकलो नाही. काय का तुला कळतंय तू काय बोलतोयस, काय वागतोय, कळतंय तुला? त्या दिवशी अंजलीला आम्ही इन्व्हाइट केलं नव्हतं घरी, तू बोलवलं होतंस अचानक, आणि अचानक डिक्लेअर केलं की तुला लग्न करायचंय तिच्याशी. मग काय रिएक्शन असेल आमचं? हे असं काहीतरी अचानक सांगितल्यावर असंच रिएक्शन येईल ना आमचं, ऑब्व्हियस आहे. आणि मिस्टर पाटील गेस्ट आहेत आपले, क्लायंट आहेत जुने. हा जो काही तमाशा बघितलाय त्यांनी, हा जर बाहेर जाऊन सांगितलं ना तर आपल्या बिझनेसवर काय फरक पडेल हे कळतंय का तुला? बिझनेस 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 आणि फक्त बिझनेस. अरे माणसाच्या फिलिंगची कदर आहे की नाही या घरात? का नुसतं प्रॉफिटचा विचार करायचा? हे कसल्या फिलिंग्स रे? हा कसल्या फिलिंग्स, कसल्या फिलिंग्स होते बोलतोयस तू? देवांश देवांश काय करताय? बघ परत सांगतोय, त्या अंजलीशी जर लग्न केलं ना तू तर आयुष्य बर्बाद होईल तुझं, लक्षात ठेव. देवा, लायकी नाही त्या मुलीची. दादा अंजली बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये. ओमी शांत राहा एकदम. तुला लाज नाही वाटत?
दारू पिऊन इकडे घरात येतोस आणि तुझ्या दादाबरोबर आर्ग्युमेंट करतोस. मग हा अंजली बद्दल वाटेल ते बोलतोय त्याचं काय बाबा? अरे ए अंजली अंजली ए उठ रे, जागा हो जरा. हा काय चाललंय तुझं? अरे ही जी झापडं लावलीस ना डोळ्यांना अंजलीच्या नावाची, ही काढ आधी, मग तुला कळेल तू काय करतोयस ते. हे बघ, एवढं सांगतो, आज जे काही वागल्यास ना हे एक्सेप्टेबल नाहीये. लिमिट क्रॉस केलीस तू आज. इथून पुढे जर या घरात राहायचं असेल तर आम्ही जे सांगतोय जसं सांगतोय तसं वागायचं, नाहीतर मी स्वतः घराच्या बाहेर काढेल. तुला कळलं? बघितलं का? अरे ओमी, ऐकलं का सगळ्यांनी? ओमी काय चाललंय तुझं? आता तुझ्या तोंडून खरं काय ते बाहेर आलंय. तुला हेच हवंय ना की मी घरातून निघून जावं, मग ही प्रॉपर्टी, हा बिझनेस सगळं तुला मिळणार. हीच प्लॅनिंग आहे ना तुझी आणि वहिनीची? आता कळलं मला. काय बोलतोयस तू? वेळ लागलीय का तुला? वेळ नाही, आत्ता कुठे शहाणा झालोय मी. आत्ता मला कळायला लागले की तुझ्या आणि वहिनीच्या मनात काय आहे ते. आत्ता डोळे उघडलेत माझे, ते पण अंजलीमुळे. तुम्ही काय बोलतोस तू? अंजलीने तुझे डोळे नाही उघडले, उलट आमच्या विरोधात चुकीच्या गोष्टी भरल्यात तुझ्या मनात. कळत का नाहीये? आधी बघ ना, आपलं हे घर किती हसत खेळत होतं, कधी भांडण होत होती आपल्या घरात नाही ना, पण आता सतत भांडण होत आहेत. आणि ती कोणामुळे होत आहे? अंजलीमुळे. हात जोडते तुझ्यामुळे. प्लीज एकदा शांत डोक्याने विचार कर प्लीज. तुम्ही प्लीज, काय फायदा नाही याला समजावून. आपण सगळेजण इतकं जीव तोडून याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण काहीच कळत नाही याला, काही चोखे शिरत नाही याच्या. प्लीज शांत व्हा. तो ऑलरेडी शुद्धीत नाहीये. तुम्ही त्याला किती समजवलं तरी नाही समजणार आहे त्याला. समजून सांगायचंच नाही ना मला याला. मला आता फुटते तुम्ही मध्ये मध्ये करू नका. देवाश माझं ऐका ना प्लीज, लांब व्हा. ऐका माझं. असं कसं? बघा जगातला 8वा आजोबा बघा.